मीरा भाईंदर महानगरपालिकेचा महापौर हा मराठी असावा यावर राजकीय वाद होत असताना आता सामाजिक संघटनाही पुढे आलेल्या दिसत आहे। मराठी एकीकरण समितीनेही पत्रव्यवहार करून ह्या शहराचा महापौर हा मराठीच असावा। यानंतर काही सामाजिक संघटना पुढे आल्या, त्यामध्ये न्यू गोल्डन नेस्ट मराठी संघटना यांनीही स्थानिक आमदारांना पत्रव्यवहार करून या शहराचा महापौर हा मराठीच असावा अशी मागणी केली आहे। नेमकं त्यांचं म्हणणं काय आपण जाणून घेऊ। नाही, माझं नाव राजन एरुणकर आहे। मी सचिव म्हणून या मराठी संघटनेचं काम करतो आहे। न्यू गोल्डन नेस्ट मराठी संघटना या विभागात गेले 2 वर्षापासून काम करते वर्षापासून काम करते। गेल्या वर्षी याची स्थापना झाली आहे। साधारणतः आम्ही मराठी संस्कृती जपण्यासाठी, मराठी भाषा टिकण्यासाठी, मराठी अस्मिता टिकण्यासाठी सातत्याने कार्यरत राहतो। आताचा हा राजकीय पटलावरचा जो विषय आहे तो विषय पाहता की मराठी महापौर पाहिजे, कारण ह्या राज्याची भाषा आहे, राजभाषा ही मराठी आहे। हे मीरा भाईंदर हे शहर कोळ्यांचं, आगऱ्यांचं असं मिळून हे मराठी शहर आहे आणि या मराठी शहराला अमराठी जो लूक यायला लागलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही काम करायचं ठरवलं आहे। कारण ह्या मराठी शहराची अस्मिता ही टिकली पाहिजे आणि मराठी शहरात या लोक जे आहेत त्यांना आपल्या महापौराबरोबरच कन्व्हर्सेशन करताना काही प्रॉब्लेम यायला नको। संस्कृती त्या महापौराला माहिती असायला पाहिजे, मराठी अभिमान त्या महापौराला असा पाहिजे। असा महापौर या शहरावर बसावं ही कुठल्याही मराठी माणसाची प्रांजळ इच्छा असणं हे काही चुकीचं वाटतंय असं आमचं मला अजिबात वाटत नाही। आणि त्यामुळे मराठी महापौर व्हावा ही आमची कडवी झुंज आहे आणि यासाठी अनेक संघटना मैदानात उतरलेल्या आहेत। त्यात मराठी एकीकरण संघटना देखील मैदानात आहे। सातत्याने आम्ही जी संघटना यासाठी उतरेल त्याला आम्ही नक्की पाठिंबा जाहीर करतोय आणि मराठी महापौर होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू। बरं, हा विषय आला कुठून? तुम्ही म्हणाल की आधी गीता जैन महापौर झाल्या होत्या, अमराठी महापौर होते, त्यावेळेला कुठे होतात? त्यावेळेला देखील आम्ही होतो, परंतु ज्या वेळेला मराठी माणसाला खिजवण्याचं काम होतं त्यावेळेला मराठी माणूस कधीही गप्प बसत नाही। बाहेरचे लोक येऊन या शहराची एकता, अस्मिता जी बिघडवण्याचं काम करतात त्यांना पहिलं सरकारला माझं विनंती आहे की त्याला पहिलं त्यांना रोखा। कारण काहीच दिवसापूर्वी ज्यावेळेला निवडणुका देखील जाहीर नव्हत्या त्यावेळेला कृपाशंकर सिंगसारखे लोक ही या परिसरात येऊन इथल्या मराठी माणसाला चिडवण्याचं काम करत आहेत आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यांची पुन्हा अशी डेअरिंगच व्हायला नाही पाहिजे। ह्या मताचे आम्ही सगळे कडवट मराठी असल्यामुळे आम्ही या विभागात मराठी महापौर पाहिजे यासाठी आम्ही आमची मागणी केलेली आहे। नक्कीच या अनुषंगाने आपण पत्रव्यवहार कोणाशी केलेला? आता राजकीय पटलावर ज्या वेळेला आम्ही विचार करतो त्यावेळेला पूर्णतः BJPचं सरकार आहे आणि या BJPच्या सरकारमध्ये नरेंद्र मेहता या सगळ्या याचे सर्व आहेत। आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडे आम्ही बाकायदा निवेदनाद्वारे पत्रव्यवहार केलेला आहे आणि हा व्यवहाराचा ते जाणीवपूर्वक आणि कारण नरेंद्र मेहता हे देखील मराठी अस्मितेला जपणारे अजूनपर्यंत त्यांचं काम आहे, असं कुठे डिवसलेलं त्यांनी नाही आहे। तर ह्या देखील पत्राचा जाणीवपूर्वक विचार करतील अशी आमची अपेक्षा आहे आणि या दृष्टीने आम्ही एक निवेदन दिले। जर या निवेदनाचा चांगला विचार झाला तर मराठी म्हणून आम्ही नरेंद्र मेहतांचं स्वागतच करू, पण जर विचार झाला नाही तर रस्त्यावर देखील उतरायची आमची तयारी आहे आणि त्यामुळे मराठी महापौर मेहता साहेबांनी करावं अशी आमची त्यांना कळकळीची विनंती आहे।